मी धनश्री, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पावसाळा लागला की वातावरण खरंच खूप छान होतो. पाऊस, थंडगार हवा आणि झाड याला बघून मन अगदी प्रसन्न होऊन जातं. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही माझ्या देवपूजेच्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि असाच प्रतिसाद या पुढच्याही व्हिडिओला असू द्यावा. पाऊस जास्त पडू लागला की हवाहवासा वाटणारा पाऊस महिलांना नकोसा वाटायला लागतो. कारण महिलांनाच घरातील सगळ्याच गोष्टी बघाव्या लागतात. घरातील साफसफाईपासून तर घरातील लोकांच्या कपड्यापर्यंत तिला सगळ्या गोष्टी टापटीपमध्ये ठेवाव्या लागतात. एका पर्टिक्युलर ठिकाणी माशा, बारीक चिलटे येतात, ते म्हणजे आपलं किचन असतं. तिथे आपण सतत काम करत असतो. त्यासाठी हा उपाय. विम लिक्विड घ्यायचं, व्हिनेगर घ्यायचं आणि कापूर त्यामध्ये टाकायचं. याचं मिश्रण बनवून एका स्प्रे बॉटलमध्ये टाकायचं आणि हवं तिथे पुसून काढायचं. पावसाळा म्हटलं की घरामध्ये कुबट वास येतो, माशा, चिलटांचं प्रमाण वाढतं. यामुळे आजारपण होतं. आजारपण होऊ नये म्हणून या टिप्स आपण फॉलो करायलाच पाहिजे. त्याचसोबत डायनिंग एरियासुद्धा क्लीन करून घ्यायला पाहिजे. कारण आपण तिथे सतत वावरत असतो, जेवण करत असतो किंवा काही भाज्या वगैरे असतील ते तोडत असतो. त्यामुळे तिथेसुद्धा चिलटांचं प्रमाण हे वाढलेलंच असतं. त्यामुळे वरच्यावर क्लीन करायलाच पाहिजे. सोबतच आपण घरामध्ये प्लॅन्ट्स देखील ठेवतो. त्याला पण वरच्यावर पुसून घ्यायचं. त्याची पानावरची धूळ काढून घ्यायची. त्यावर सुद्धा माशा, चिलटं हे लागू शकतात. त्यामुळे वरच्यावर क्लीन करणं गरजेचंच असतं. त्याचबरोबर घरातील कार्पेट किंवा सोफा कव्हरांनासुद्धा घाणेरडा वास येऊ शकतो. त्यामुळे ते सुद्धा वेळच्या वेळी स्वच्छ करणं गरजेचंच असतं. जेव्हा ऊन पडलेली असते तेव्हा आपल्या घराचे दरवाजे, खिडक्या उघडायलाच पाहिजे, जेणेकरून कुबट वास निघून जाईल. डस्टिंग ही वेळच्या वेळी करूनच घ्यावी, जेणेकरून धूळ निघून जाईल. आणि त्याचबरोबर डोअर मॅटसुद्धा ठेवावीच, यामुळे ओले पाय आत येणार नाही. त्याचबरोबर मोपिंग करणंसुद्धा गरजेचं असतं. त्यामध्ये गरम पाणी घ्या, डेटॉल किंवा फिनाईन मिक्स करा, त्याने क्लीन करून घ्या, जेणेकरून माशा वगैरे होणार नाही. बेसिनमध्ये पण गरम पाणी टाकावं, जेणेकरून पाईपमधला चिकटपणा निघून जाईल. कपड्यांमध्ये बरेचदा आपल्याला खूप वास येतो कपाटामध्ये, तर त्यावर हा उपाय. असे तुम्ही टिश्यू पेपर किंवा बँडेज पट्टी घ्या, त्यामध्ये नॉफ्थलीन बॉल्स किंवा कापूर टाकून पोटली बांधून घ्यायची आहे. बाहेरून आपण येतो आणि आपले चप्पल बूट ओले असतात आणि तसेच आपल्याला ठेवावे लागतात शू रॅकमध्ये. किती वाढणार ते? बाहेर सतत पाऊस सुरू असतो, तेव्हासुद्धा शू रॅकमध्ये नॉफ्थलीन बॉल्स, डांबर गोळ्या किंवा परफ्यूमचे गोळे करून ठेवावेच, जेणेकरून तिथला कुबट वास निघून जाईल. त्याचबरोबर सिंकमध्ये, आपल्या कपाटामध्ये सुद्धा या डांबर गोळ्या या ठेवाव्याच. त्याचप्रमाणे मार्केटमध्ये ऑइल डिफ्युजर मिळतात. दिवा त्यामध्ये ठेवायचा आहे. वरती थोडं पाणी टाकायचं आहे आणि तुमच्या आवडीचा कोणताही इसेन्शियल ऑइल त्यावर टाकायचं आहे. त्याचासुद्धा सुगंध घरामध्ये खूप छान येतो आणि पावसाळ्यामध्ये जो कुबट वास येतो, तर हा छान अरोमा ज्यावेळेस असेल ना, तर तुम्हाला खूप छान आणि फ्रेशसुद्धा वाटेल. शक्यतो घरामध्ये कापूर जाळावा. मी इथे घेतलेला आहे तमालपत्र, 2-3 लवंग आणि कापूर. याने सुद्धा वातावरण प्रसन्न होईल आणि बारीक चिलटं होणार नाही. शक्यतो भीमसेन कापूर वापरावा. माझ्याकडे होता नाही, त्यामुळे मी हा वापरलेला आहे. भीमसेन कापूर हा नॅचरली असतो, त्यामुळे आपल्या ब्रीथिंगसाठी अतिशय चांगला असतो. तसंच रूम फ्रेशनर वापरावं. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी दरवाजे, खिडक्या उघडून दिवसभरातून एकदा तरी धूप किंवा कापूर जाळावा. त्यामुळे घरात नैसर्गिक आणि सुंदर वास दरवळेल. ओले कपडे असतात आणि सतत पाण्यामुळे ते देखील वाळत नाही. अशा वेळी काय करायचं? आपल्याकडे हल्ली असे स्टँड असतात. अशा वेळी रात्रभर फॅन सुरू असतो, तेव्हा हे स्टँड आणून ठेवायचं.
फॅनच्या हवेमध्ये रात्रभर कपडे वाळू द्यायचे आणि सकाळी आपल्याला छान कोरडे कपडे मिळतील. अगदी सुकून जातात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.